तर आपल्या लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अशी खुशखबर आलेली आहे। तर लाडक्या बहिणी योजना तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे। तर या योजनेचा जो चौथा टप्पा आहे, चौथा हप्ता, तो आता लवकरच मिळणार आहे। म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे अजून 3000 रुपये आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पडणार आहेत। सर्वात मोठी घोषणा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। व्हिडिओ जर का आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि हा जो लाडक्या बहिणी योजनेचा जो चौथा टप्पा आहे तो लवकरच म्हणजे दिवाळीच्या आधी आपल्याला मिळणार आहे आणि त्याची तारीख सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर चला तर मग लगेच आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा जो पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जी राज्यभरात जनसन्मान यात्रा यांनी काढलेली आहे आणि सध्या त्याचा दौरा मराठवाड्यात सुरू आहे। तर बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे लाडक्या बहिणीशी संवाद साधताना अजितदादा यांनी पुन्हा एकदा बहिणींना लवकरच ओवाळणी मिळणार असल्याचं सांगितलेलं आहे। आणि यातला महत्त्वाचा दुसरा मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल 2 कोटीहून अधिक महिलांना याचा लाभ मिळालेला आहे। आणि या योजनेचे 3 हप्ते तर ऑलरेडी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि या योजनेमुळे महिला वर्गात आनंदाचं वातावरण सुद्धा आहे। तर योजनेचे पहिले 2 हप्ते राज्य सरकारने रक्षाबंधनच्या निमित्ताने महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केलेले होते आणि त्यानंतर 31 सप्टेंबर रोजी या योजनेचा 3रा हप्ता ह्या बँकेमध्ये जमा झालेला आहे। तर काही महिलांना कसं झालंय 3 महिन्याचे एकदम 4500 रुपये। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजने ही महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा चांगला असा प्रतिसाद मिळत आहे आणि पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 3ऱ्या महिन्याच्या हप्त्याची रक्कम ही ऑलरेडी जमा झालेली आहे। आणि अजितदादा पवार यांची जनसन्मान यात्रा बीड जिल्ह्यातील परळी येथे होती। या सभेमध्ये ते बोलताना बघा काय म्हणाले, तर ही योजना पुढील 5 वर्ष अशीच चालू राहणार आहे। तसेच भाऊबीजेची ओवाळणी सुद्धा माझ्या लाडक्या बहीण योजनेला मिळणार आहे आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे 3000 रुपये सुद्धा लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील अशी घोषणा सुद्धा अजितदादा पवार यांनी केलेली आहे। आणि या लाडकी बहीण योजनेचा चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे भाऊबीजेची ओवाळणी म्हणून लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे 3000 रुपये येत्या 10 ऑक्टोबरला लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील अशी घोषणा देखील अजितदादा पवार यांनी केलेली आहे। म्हणजे याचाच अर्थ आपल्या लाडकी बहीण योजनेचा जो चौथा टप्पा किंवा चौथा हप्ता आहे तो येत्या 10 ऑक्टोबरला लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पडणार आहेत। तर आपल्या लाडक्या बहीण योजनेची ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। त्याचबरोबर अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। थँक्स फॉर वॉचिंग।